येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला मतदानाच्या दिवशी घड्याळ हे बटन दाबून 4 जणांना निवडून द्यायचे। त्याचं कारण असं आहे की गेले अनेक वर्ष या प्रभागामध्ये या ज्या प्रतिनिधींना आपण 2-2, 3-3 वेळा 4-4 वेळा ज्यांना निवडून दिलं त्यांना कुठंतरी घरी बसवलं पाहिजे। त्याचं कारणच तुम्हाला सांगतो, ह्या प्रभागात आपण तेच चेहरे दिले त्यामुळे आपला कुठलाही विकास झाला नाही। जर कर्वेनगर इंगणे ओम कॉलनी जर बघितली तर गेले अनेक वर्ष 20 वर्षापूर्वी जे कर्वेनगर होतं तेच आज कर्वेनगर आहे। ज्या कर्वेनगरमध्ये फक्त बिल्डिंगी झाल्या त्या कर्वेनगरमधल्या बिल्डिंगच्या खालचं नियोजन ना ड्रेनेजचं केलं, ना पाण्याचं केलं, ना लाईटचं केलं। आजही तुम्ही कर्वेनगर बघू शकता, इंगणे ओम कॉलनी बघता, या प्रभागाचं नाव कर्वेनगर इंगणे ओम कॉलनी आहे आणि त्याच कर्वेनगरमध्ये या लोकांनी या विचारांनी कधीही काम केलं नाही। त्यामुळं आज मी तुम्हाला आव्हान करतो, येणाऱ्या काळामध्ये यांना घरी बसवल्याशिवाय आम्ही 4 जण राहणार नाही। त्याचं कारण आहे या लोकांनी तुम्हाला गृहीत धरलेलं आहे, कुठल्याही पद्धतीचा विकास करायचा नाही, कुठल्याही पद्धतीचं विकास कामाचं नियोजन करायचं नाही। आता बघा आमचा प्रचार चालू आहे, आमच्या मंडळांच्या मिटिंगा चालू आहेत, तर यांचा हा प्रभाग दहशतीखाली आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा। आज प्रत्येकाला फोन जातो, यांच्या मिटिंगा कशाला घेता, यांच्या प्रचारामध्ये तुम्ही सहभाग का होता? अहो तुम्ही आजच तुमची इलेक्शन सोडली असं मला वाटतं, कारण 10 दिवस ज्या दिवशी प्रचार चालू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही लोक फोन करायला चालू झालेत। मी तुम्हाला आज इथनं सांगतो, कुणीही या प्रभागात घाबरायचं कारण नाही। आज आम्ही 4 जण तुमच्या पाठीमागे आहे आणि या प्रभागामध्ये परिवर्तन आणि बदल झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही या 15-20 वर्षामध्ये कसलंच काम केलेलं नाही याची उदाहरणं मी तुम्हाला देतो। आणि हे जे भाजपाचे जे आहेत ना इथं या पुणे शहरामधले स्वतःला नेते मानतात, यांनी इथं सगळी गुंडगिरी माजवली आहे। हा कर्वेनगर भाग हा सुशिक्षित आणि सगळा रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी मंडळींचा भाग आहे आणि या भागामध्ये तुम्ही जर दहशत माजवत असाल तर हे तुमचं कुठलं दे, तुम्ही तरुणांना काय शिकवता या कर्वेनगर भागामध्ये? अहो कर्वेनगरची भूमिका काय आहे हे पहिले तुम्ही समजून घ्या, त्यानंतर हे सगळे उद्योग करा। म्हणून मी तुम्हाला आज इथनंच सांगतो, हे सगळं थांबवा, कारण हा पराजय तुमचा आज तुमच्या समोर दिसतोय म्हणून या सगळ्या गोष्टी करताय।